28 जानेवारीला अजित पवार प्रवास करत असलेलं विमान जे आहे ते बारामतीमध्ये कोसळलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या विमान दुर्घटनेत काही सीसीटीव्ही या दुर्घटनेची दृश्य आता समोर आली आहेत आणि या दुर्घटनेच्या वेळेला मदतीसाठी पोहोचलेल्या ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये या अपघातानंतरचा एक क्षण कैद झालेला आहे। आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानात स्फोट झाल्याचं या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला होता। या विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। अजित पवार यांचे विमान खाली कोसळल्यानंतर या विमानानं तात्काळ पेट घेतला होता। विमान कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर गोजूबावी इथले गावकरी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते। हे गावकरी आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानाभोवती जमलेले असतानाच विमानाचा पुन्हा स्फोट झाला। ज्यावेळेस क्रॅश झालं त्यावेळेस इतका मोठा स्फोट झाला आणि विमान स्फोट होऊन जळालं जास्त। कुठल्या ठिकाणी विमान धडकलं? काय इकडे स्फोट इतका भयानक झाला की 200-250 फूट वरती जाळ जात होता आणि धूर पण इतका होता, आपण सीसीटीव्हीत वगैरे बघितलंच आहे। भयंकर, त्यामुळं त्यातून कुणी वाचणं ही अशक्य गोष्ट आहे, एवढा मोठ्या प्रमाणात जाळ होता। बारामतीमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी 28 जानेवारीला अजित पवार मुंबईहून विमानातून निघाले होते। सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून अजित पवारांच्या विमानानं उड्डाण घेतलं। सकाळी 8:43 बारामतीमधील धावपट्टीवर विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। सकाळी 8:44 एटीसी कर्मचाऱ्यांना धावपट्टीलगत आग दिसली। धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं। या परिसरात हे विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याला भीषण आग लागली होती। ज्वाळा उसळत असताना अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाला। स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मी जी ठिकाणी आता उभा आहे हीच ती जागा। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा विमान अपघात जे झाला हीच ती जागा। आपण बघतोय की याच जागेवर 28 जानेवारी रोजी 9:15 वाजता हा अपघात झाला। त्यांचं विमान दुर्घटना या ठिकाणी झाली आणि आपण बघितलं की त्यांच्याबरोबर इतर 4 जणांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। बारामतीच्या गोजूबावी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीत अजित पवारांचं विमान कोसळतानाची घटना कैद झाली होती। त्याचसोबत विमान कोसळल्यानंतर काही वेळातच आगीचे लोळ दिसल्याचा सीसीटीव्हीही समोर आला होता। आता विमान कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि त्यानंतर झालेल्या स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। विमान कोसळल्यानंतर त्यानं तात्काळ पेट घेतल्यानं कुणालाही वाचवता आलं नाही आणि त्यातच अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, बारामती।